तर झालं काय, याच्या अगोदर मी एकदा असाच मेथीचा पराठा करून दाखवला होता आणि त्या पराठ्याला म्हणजे त्या पराठ्याच्या व्हिडिओला खूप अशा व्ह्यूज मिळालेत आणि त्याला कमेंट पण आले होते, की डायरेक्ट मेथी आहे तर खायची नसते किंवा खाऊ नका, लहान मुलांना देऊ नका. तर मी त्यांना म्हणलं पण होतं, की मेथी आहे तर म्हणजे आता गावाकडं वगैरे किती लोकं कच्ची पण मेथी खातात आणि ते म्हणत होते, "जरा मी जास्तच हट्टी आहे वाटतं, ऐकत नाही काय." तर हट्टी वगैरे काही नाही मी, फक्त मी सांगितलं होतं तुम्हाला. आता ही मेथी आहे तर पराठा आपण बनवतोय बरोबर का नाही. आता पराठा काही डायरेक्ट आपण असंच खाणार नाही. तव्यामध्ये छान भरपूर असं तूप लावून मी भाजून घेत असते लालसर. मग त्यावेळेस ती मेथी शिजतेच की. मेथी मेथी म्हणा, पालक म्हणा, भाज्या शिजायला किती वेळ लागतो? एक वाफ जरी बसली तरी भाज्या आहेत तर शिजतात. आणि तुम्ही इथं पराठ्यामध्ये मला दाखवायचं पण होतं. इथं बघू शकता मेथी छान अशी भाजली लालसर खरपूस अशी. त्यामुळे कच्ची मेथी कुठूनच राहिली नाही. वरून अजून तूप लावायचं, थोडंसं धोपटायचं आणि मस्त असं जामसोबत पराठा आहे तर खायचा. एकदम टेस्टी आणि भारी होतो. चला तर रागाला जाऊ नका.